नमस्कार, मी रामनाथ बरब। मी सरकारी माध्यमिक विद्यालय पिसोले सत्री गोव्याचा विद्यार्थी। कोरोना साथीचा रोग आणि आपण या विषयावर विप्रो या संस्थेसाठी प्रकल्प चालू आहे। आता आम्ही दुकानदार काकांकडे आलो आहोत। काका, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो। काका, तुमचं नाव काय? माझं नाव चंद्रकांत परब आणि तुमचं वय? माझं वय आहे आता 46। कोरोनाच्या साथीच्या वेळी आपल्या व्यवसायात काही परिणाम झाला आहे का? हो, खूप झालाय परिणाम। कोरोना म्हटल्यापासून आता मार्च 22 पर्यंत जे लॉकडाऊन झाले तोपर्यंत आमच्या व्यवसायावर खूप परिणाम झालाय। सगळं बंद होतं, इकडं कोणी फिरकत बी नव्हतं आणि दुकान पण उघडायला मिळत नव्हतं। त्याच्यामुळे आम्हावर भरपूर परिणाम झाला। अजूनपासून आम्ही त्याच याच्यावर आहे, अजून सुद्धा काही परिस्थिती जागेवर आलेली नाही। महामारीपूर्वी आपला व्यवसाय कसा चालत होता? व्यवस्थित चालत होता, काही एक फरक पडत नव्हता। रेग्युलर लोक येत होते, लोकांच्या मनात काही भीती नव्हती तेव्हा, पण आता लोक खूप घाबरले कारणाने आता कोणी येत नाही। कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या वेळी लोक नियमितपणे भेट देत होते का? नाही, इकडे पेट्रोलिंग असल्या कारणाने लोक बाहेर पडत नव्हती। आम्ही पण इकडे दुकान उघडत नव्हतो। भीत मध्ये कधी उघडलं काही काढलं तरी पोलिसाच्या भीतीने आम्हाला दुकान बंद करून ठेवावं लागत होतं। त्याच्यामुळे भरपूर फरक पडलाय। नाही तर पूर्वी कधी यायचे आणि आता लॉकडाऊनच्या वेळी लोक कधी येतात? अगोदर लोकांच्या मनात कसली भीतीच नव्हती, त्याच्यामुळे लोक मनसोक्त इकडे यायचे, काही नाही फरक पडत नव्हता काही। आणि आता एकदम भीतीने, आता बाहेरचे लोक आले तरी आम्हाला भीतीने इकडं राहावे लागते, जे संशयाने बघावं लागतं त्यांच्याकडे। कोरोनाच्या काळात जेव्हा ग्राहक आपल्या दुकानात येतात तेव्हा आपल्याला कसे वाटते? जे आम्हाला थोडी मनात भीतीच आहे, अजूनपासून काही कोरोनाचं हे नाहीये, गेलेलं नाहीये, त्याच्यामुळे भीती आहे। त्यामुळे बाहेरचे लोक आले तरी आम्हाला भरपूर म्हणजे भीती वाटते। आम्ही त्याच्यामुळे सॅनिटायझर आणि काय हे सगळं आम्ही काय आमची सेफ्टी आम्हाला राहावं लागतं इकडं बाहेरच्या लोकांमुळे। समजा कोरोना खूप काळ राहिला तर आपण आपला व्यवसाय कसा सुरू ठेवाल? हे काय कठीणच आहे। आता हे कोरोना चालूच राहिला तरी भीतीने इकडे सगळं व्यवहार करावा लागेल। बंद ठेवून पण आता पोटापाण्याचं हे होत नाही, त्याच्यामुळे भीतीने एक थोडंफार का होईना पण आम्हाला चालू ठेवावं लागेल, पण सेफ्टी राहून स्वतःच। कोरोनाच्या काळात तुम्ही पर्यायी व्यवसाय म्हणून कोणता दुसरा व्यवसाय निवडला का? हो, अजून एक आमचा चहाचा व्यवसाय कंपनी इकडे जवळ असल्याकडून आम्ही चहाचा व्यवसाय आहे आमचा, आम्ही तो अगोदरपासून करत होतो। पण तरी सुद्धा एक महिनाभर ती चहा बंद होती, तरी आता ती रेग्युलर आहे, म्हणून आम्ही तो एक पर्यायी म्हणून ठेवलेला आहे। धन्यवाद काका।